कसं काय पाटील बरं आहे का? आजपर्यंत मराठी गाण्यातला सुप्रसिद्ध असणारं हे वाक्य आता भाजपच्या नेत्यांकडून सांगलीतल्या पाटलांना विचारलं जातंय. त्याचं कारण हे आहे की आता पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटलांपाठोपाठ विशाल पाटलांना देखील मोठा धक्का बसलाय. महाप्रयासानं ताब्यात घेतलेली मिरज पंचायत समिती आणि या समितीचं सभापतीपद आणि उपसभापतीपद आता विशाल पाटलांच्या ताब्यातून निसटलेलं आहे. 4 महिन्यांपूर्वी या समितीवर सभापती उपसभापती पदाची निवड झालेली, मात्र या निवडीला कायदेशीर आव्हान दिलं गेलं होतं. त्यामुळे आता विभागीय आयुक्तांनी ही निवडच रद्द केली आणि पुन्हा नव्यानं निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत. वर करणे अत्यंत साधा सोपा वाटणारी ही घटना मात्र तितकी साधी, सरळ आणि सोपी नाहीये. त्याला कारण आहे या प्रकरणी जयकुमार गोरेंचं काही कनेक्शन आहे का, अशी दबक्या आवाजात सुरू असणारी चर्चा. कारण आठवड्याभरापूर्वीच मान खटावचे आमदार, राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री असणारे भाजपचे सध्याचे सर्वात फॉर्मात असलेले जयकुमार गोरे यांनी मिरजमध्ये पुढचा सभापती हा भाजपचाच असेल असा इशारा दिलेला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जयकुमार गोरेंशी काही संबंध आहे का? या सभापतीपद उपसभापती पदाची जी निवड रद्द झाली आहे, या निर्णयामुळं मिरजेतलं विशाल पाटलांचं बेरजेचं राजकारण बदलून ईश्वरपूरमध्ये जसा जयंत पाटलांना धक्का दिला, तसा धक्का भाजपकडून विशाल पाटलांना देऊन त्यांना निष्प्रभ करण्याचे प्रयत्न होत आहेत का? या सगळ्या गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला, पण तिथं आता काँग्रेस राष्ट्रवादीचे बुरुज ढासळायला लागलेत असं म्हणायला हरकत नाही. नुकताच जयंत पाटलांच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता मिरज पंचायत समितीच्या निमित्तानं खासदार विशाल पाटलांना मोठा हादरा बसलाय. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदावर विशाल पाटलांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या अनुक्रमे तन्वी कमलेकर आणि ललिता शेजाळे यांची निवड झालेली. मात्र या निवडीला भाजपच्या सदस्य असणाऱ्या राणी भोरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आव्हान दिलं आणि आता विभागीय आयुक्तांकडून सभापती आणि उपसभापती पदाची निवड रद्द ठरवण्यात आली आहे. विशाल पाटलांसाठी हा मोठा धक्का आहे. सोबतच या घटनेनं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात मात्र मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे नक्की काय झालं होतं या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी आणि राणी भोरे यांनी या निवडीच्या विरोधात तक्रार का दाखल केली होती, हे आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊयात. मिरज पंचायत समितीच्या 22 सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाचे मिळून आघाडीकडे 11 सदस्य होते. तिथंच भाजप, शिवसेना म्हणजे शिंदे सेना युतीकडेही 11 सदस्य होते. अशा परिस्थितीत सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्यानं आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी तर ललिता शेजूळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. मात्र सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी पांडुरंग इंगळे यांचं अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकीत गैरहजर ठेवण्यात आला असा आरोप भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केला होता. या प्रकरणी पांडुरंग इंगळे यांच्या मुलाने तर थेट पोलिसात आपल्या वडिलांचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या सदस्य असणाऱ्या राणी भोरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात या निवड प्रक्रियेला आव्हान दिलं होतं. या आव्हानावरच सुनावणी करताना विभागीय आयुक्तांनी तब्बल 4 महिन्यानंतर ही निवड प्रक्रिया रद्द ठरवली आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त असणाऱ्या कविता द्विवेदी यांनी हा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी असणारे मैनाक घोष यांनी सभापती आणि उपसभापती पदाची फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळेच खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी तथा शिवसेना गटाच्या महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला. पण हे प्रकरण वर दिसतं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. खरं तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पश्चिम महाराष्ट्राचा हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथं कित्येक दशक पाटलांची एक हाती सत्ता राहिलेली आहे, मग ते जयंत पाटील असो किंवा विशाल पाटील यांचं घराणं असो. पण गेल्या काही कालावधीमध्ये इथं भाजप मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना काही अंशी त्यात यश देखील येत आहे. अशातच सध्या राज्य भाजपमधील सर्वात आक्रमक चेहरे असणारे आणि ज्यांची पावर आणि इलाका दिवसेंदिवस वाढतोय असे जयकुमार गोरे हे काही दिवसांपूर्वी मिरजमध्ये आले होते आणि त्याला निमित्त होतं ते मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन. खरं तर या इमारतीच्या नियोजित उद्घाटन कार्यक्रमात
पंचायत समितीतील सत्ताधारी सभापती आणि उपसभापती यांना विश्वासात घेतलं नाही असं म्हणत महाविकास आघाडीकडून या इमारतीचा नियोजित कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदरच या इमारतीचं उद्घाटन केलं गेलं। या कार्यक्रमाला जयंत पाटील, विशाल पाटील उपस्थित होते। याच कार्यक्रमात विशाल पाटलांनी महायुतीवर आणि महायुतीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती। त्यानंतर एका दिवसानंतर या इमारतीचं महायुतीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा उद्घाटन केलं गेलं, ज्या कार्यक्रमाला जयकुमार गोरे उपस्थित राहिलेले। या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक इशारा दिला होता। त्या इशाऱ्यात जयकुमार गोरे म्हणाले होते, शनिवारी इतरांनी केलेलं उद्घाटन मी कधीच मान्य करणार नाही। कधी कधी वाजंत्री सुद्धा नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण त्यांचे काम नवरदेवाला स्टेजपर्यंत पोहोचवण्याचं असतं। खासदार विशाल पाटील यांनी खासदार झाल्यापासून बाहेरून आणलेला 1 रुपयांचा तरी निधी दाखवावा। सत्ता गेल्यामुळे त्यांना आता हाल भोगावे लागतील। आम्ही नीतिमत्ता सोडून कधीही राजकारण करणार नाही। आता यापुढे मात्र पंचायत समितीत भाजपचा सभापती दिसेल। त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात आता महाविकास आघाडीकडून नियुक्त झालेले सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक विभागीय आयुक्तांनी रद्द केली। त्यामुळे संबंधितांची पदं गेलीत आणि आता मिरज पंचायत समितीत या दोन्ही पदांसाठी पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे। त्यामुळे जयकुमार गोरे यांनी आठवडेभरापूर्वीच केलेल्या विधानाची आता सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द होण्यामागे काही सहसंबंध आहे का अशी शंका दबक्या आवाजात सुरू झाली आहे। गेल्या काही कालावधीमध्ये जयकुमार गोरे ज्या पद्धतीने आगेकूच करतायत त्या पद्धतीमध्ये त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष निवडून आणला। त्यानंतर सोलापुरात त्यांनी जे काही बिरजेचं राजकारण घडवून आणलं, मग ते महापालिकेत असेल किंवा विधान परिषद आमदारकीच्या वेळेस आहे, ते सगळं पाहता मिरजेमध्ये त्यांनी दिलेला इशारा खूप काही सांगून जात होता। त्यामुळेच आता पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटलांनंतर विशाल पाटलांचा नंबर लागतोय की काय हा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय। पण या प्रसंगामुळे गेल्या आठवड्यातच इमारतीचं उद्घाटन करून भाजपला इशारा देणाऱ्या विशाल पाटलांना मात्र यामुळे हादरा बसला हे नाकारून चालणार नाही। आता विशाल पाटील आणि जयंत पाटील यांची याबाबतची पुढची भूमिका या सगळ्या प्रकरणांवर काय असेल याची देखील उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिलेली आहे। तुर्तास इथेच थांबूयात। मात्र या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड रद्द होण्यामागं जयकुमार गोरेंचा काही संबंध असू शकतो का? भविष्यामध्ये विशाल पाटील आता काय रणनीती आखतील? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।